तर लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर पातळी सोडून त्यांनी टीका केली आणि संपूर्ण राष्ट्रवादी हाकेंवर तुटून पडली। विशेष म्हणजे अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यात चांगलीच झुंपलेली दिसते। आता हा वाद सुरू असतानाच अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली। यात लक्ष्मण हाकेंनी निवडणुकीतल्या उमेदवारावर दबाव टाकल्याचा आरोप केलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि मिटकरी हाकेंमधला वाद इतक्या टोकाला का गेलाय बघूया। मी अनेक दिवसांपासून सांगतोय, हाके हा तोडपाणी बहादर आहे। अमोल मिटकरी हा प्रताप बावचळ आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे। अमोल मिटकरींनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप केले। हाकेंनी पैशांच्या जोरावर भोकरमधील उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावला असं मिटकरींनी म्हटलंय। प्रहार पक्षाचा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट कुंटे आणि उमेदवार नामदेव आईलवाड यांची ऑडिओ क्लिप मिटकरींनी पोस्ट केली आहे। हा साहेब कुठं? नांद्याकडे आलो। अच्छा, गावाकडं। उचलला का फॉर्म तुम्ही? हो, उचलला फॉर्म। कसं काय? हाके साहेबांचं प्रेशर आलं सकाळी, मला बोललो नाही, तुम्हाला डिटेल बोलतो। एक तासाभरात बसू दोघ जण। कुंटे यांनी उमेदवार आईलवाड यांच्याशी संभाषण केल्यानंतर लक्ष्मण हाकेंना फोन केल्याचंही समजतंय। दोघांच्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिपही ऐकूया। हॅलो सर, जय ओबीसी। जय ओबीसी, बोला। मी भोकरहून बोलतो, प्रहार पक्षाचा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट कुंटे। हो हो तुम्ही माझ्या ऑफिसला पण आला होतात। हो हो साहेब, मी माझ्या पक्षाकडून नामदेव आईलवाड यांना एबी फॉर्म दिला होता, त्यांना उभं केलं होतं। त्यांनी आज विड्रॉल केला साहेब आता उमेदवारी अर्ज। आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे। त्यांनी नाही ऐका ना साहेब, असं नाही। ऐका ना सर, मी दबाव करू शकतो का हो? नाही ऐका ना सर, मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे। मी ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकरमध्ये। मी तुम्हाला खूप मानतो। मी खूप चांगलं काम, आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळं त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव त्यांच्यावर टाकेन बरं? बरोबर, नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले। आपले ओबीसीने बरेच जणांनी कॉल केलाय त्यांना, तर त्यांना गैरसमज करून द्यालेत की लक्ष्मण हाके साहेबांना त्यांना। नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाशी संबंधित हा वाद आहे। प्रहार संघटनेतर्फे नामदेव आईलवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। उमेदवारावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दबाव टाकल्याचा आरोप आहे, तर उमेदवार आईलवाड यांनी हाकेंसोबत आर्थिक देवाणघेवाण केल्याचंही म्हटलं जात आहे। दरम्यान क्लिपमध्ये उमेदवारासोबत संवाद साधणाऱ्या शेखर कुंटे यांनी ही क्लिप खरी असल्याची पुष्टी केली आहे। शिवाय शेखर कुंटे यांनी माघार घेणाऱ्या उमेदवाराविरोधात कोर्टात धाव घेतली आहे। अगदी बरोबर आहे, ती क्लिप माझीच आहे। मी लक्ष्मण हाके यांना बोललेली क्लिप आहे ती। मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाकडून भोकर विधानसभामध्ये एक उमेदवार दिला होता। त्या उमेदवाराने आम्हाला कोणती कल्पना न देता शेवटच्या दिवशी त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला। मी ज्यावेळेस या उमेदवाराला कॉल करून जाब विचारला असता त्याने मला क्लिअरली सांगितलं की मला लक्ष्मण हाके यांचा दबाव आहे। आणि त्यानंतर मी लक्ष्मण हाके यांना सुद्धा कॉल केला, पण त्यांनी सांगितलं की माझा त्याचा काहीही संबंध नाही। परंतु 4 नोव्हेंबर रोजी मी लक्ष्मण हाके यांना कल्पना देऊन सुद्धा त्यांनी 7 नोव्हेंबर रोजी लोहा मतदारसंघामध्ये जेव्हा ते प्रचारासाठी आलते, तेव्हा त्यांनी या फितूर आमचा ओबीसी जो उमेदवार आहे प्रहारचा त्याला सोबत घेऊन गाडीमध्ये फिरले। तेवढंच नाही तर आत्ता 8 दिवसाखाली चाकूरला काही ओबीसी बांधवांना भेटण्यासाठी गेले असता सुद्धा हा उमेदवार आज 6 महिन्यानंतरही त्यांच्यासोबतच आहे। याचा अर्थ आम्ही काय समजायचा? अमोल मिटकरींनी या ऑडिओ क्लिप व्हायरल केल्यानंतर हाके आणि मिटकरींमधला संघर्ष टोकाला गेलाय। मी अनेक दिवसांपासून सांगतोय, हाके हा तोडपाणी बहादर आहे। ओबीसीचा तो स्वयंघोषित नेता आहे। त्याला उगाच मी झाकणझुल्या हा शब्द वापरला नाही। तो
फार कमी बावलटांना मी तो वापरत असतो, त्यातला हा एक बावलट आहे. यांनी मागील 2024च्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये यांनी जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचे काही कॅन्डिडेट उभे केले होते आणि नंतर प्रेशर गट तयार करून, एक दबाव गट तयार करून मग काही लोकांना त्यांनी विड्रॉल करायला लावला. अमोल मिटकरी हा पुरता बावचळला आहे. त्याला कळलं झालंय काय करावं. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमचे एक 10-12 उमेदवार मराठवाड्यामध्ये होते आणि हे 10-12 उमेदवार सोडून आम्ही बाकीच्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. या अमोल मिटकरीला एक माझा सवाल आहे की महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देणं, महायुतीला मतदान करा म्हणून सांगणं, ओबीसी महायुतीच्या बाजूला उभे राहतील म्हणून सांगणं, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणं आणि पुन्हा त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात या अमोल मिटकरीचा आका अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, ह्या अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांना सुद्धा उपमुख्यमंत्री केलंय. मग आता ह्या अमोल मिटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे, भाजपला विरोध आहे, अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे? पण हाके आणि मिटकरींमधल्या वादाची सुरुवात आज झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अजितदादांवर निधी वळवल्याची टीका केली जाते. याच मुद्द्यावरून लक्ष्मण हाकेही अजितदादांवर बरसले. या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं अनेक महामंडळं निर्माण केली. त्या महामंडळांना एक छदाम देऊ नये या अर्थमंत्र्यानं. कळत नाही सोशल जस्टिस. कळतो का अजितदादा पवारांना सोशल जस्टिस? आर्थिक नियोजन करता तुम्ही फक्त. नेहमी टेंडर काढता, नेहमी इरिगेशन, नेहमी रोड, रस्ता, पाणी, ह्याच्या बाहेर तुम्ही जाणार नाही. सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणं हे आपल्या लोकशाहीचं प्रियांबल मधलं बेसिक तत्व आहे. आता या पोल्ट्रीवाल्याला काय कळणार सामाजिक न्यायासह समता? सोशल जस्टिस, सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना? लक्ष्मण हाकेंच्या या टीकेनंतरच मिटकरी आणि हाकेंमधलं हे शाब्दिक युद्ध पेटलं. हा ओबीसीचा नेता कधीपासून झाला, मला त्याला तेवढाच प्रश्न आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना यांनी त्याच्यावर ज्यावेळेस टीका टिप्पण्या केल्या, त्यावेळेस उपोषण केलं, त्यावेळेस मीडियामध्ये त्याला हवा भेटली आणि तो स्वयंघोषित ओबीसीचा नेता झाला. आणि त्याच्यामुळं ज्यांनी आपली औकात डिपॉझिट जप्त होण्याची असेल त्यांनी जरा थोबाड चालवताना आपल्या जिभेला लगाम घालावा. तू एक शिक्षक आहेस, तुला हे बोलणं शोभत नाही. आम्हाला काय शोभतं त्याचं कारण असं आहे, तू ज्या वेळेस लायकी सोडून एखाद्या मोठ्या नेत्यावर बोलतो तेवढी अवकात नसते तुझी. तू वयातही बसत नाही, तू अकलेतही बसत नाही. जिथं दुसऱ्यांचं डिपॉझिट जप्त करून देशाचं रेकॉर्ड बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये दादांनी उभं केलंय, त्यांच्या पायाची सुद्धा तू बरोबरी करू शकत नाहीस. त्यामुळे ओबीसीचा नेता होण्याचं स्वप्न जे तू उराशी बाळगतोय ते तू बाळगू नको. 50-60% लोकांना 1% पुढे बजेटरी तरतूद करायला तयार नाही. देश अमृत महोत्सव साजरा करतोय. आर्थिक नियोजनं लाखो करोडो रुपयांची आहेत, पण ज्यांच्या बाबतीमध्ये सोशली इनजस्टिस होतोय, जे पालात राहतायत, ज्यांची पोरं 5वी-10वीच्या पुढे शिकू शकत नाहीत, ज्यांची मुलं शहराच्या ठिकाणी राहू शकत नाहीत, त्या ओबीसीना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह देणार की नाही? अमोल मिटकरी घासलेट चोर ओबीसी म्हणतोस, लाज वाटली पाहिजे तुला. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये तुला अजितदादाचं काय, अजितदादाची बाजू बाजू घेतली पाहिजे. पण शिव्या देण्यासाठी आमदारकी दिली अमोल मिटकरीला. अजितदादा पवार, आम्ही सामाजिक न्याय मागतोय. हाके आणि मिटकरींमधला वाद आता अधिकच तीव्र होताना दिसतोय आणि या वादाची झळ महायुतीच्या पक्षांना बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दोघांमधला वाद मिटवण्यासाठी पुढाकार कोण घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.